हाय फॅमिली, आत्ताशी चिकन खाऊन मस्त आनंद वाटला बघा. माझ्या बायकोनं असं चिकन केलं का नाही, लय आनंद वाटला. लय नजर म्हणजे लोकाला थोडंफार ते दान करते लोकाला, पर असा आनंद वाटला की की बोलावाचा असा शब्द नाही माझ्यापाशी तोंडात. सारखं म्हणते कसं वाटलं, आणि क्वालिटी आणि क्वांटिटी हे एकच तोंडात. पर असा विषय झाला आहे का नाही मोठा. सुका पाटील, मोठा सुका पाटील, त्याचं मी अर्धा किलो चिकन खात होतो, पण सुका पाटलाला पार केलं तिनं. सुका पाटलाला पार केलं म्हणजे चिकन खाण्याच्या बाबतीत लय मोठं, लय म्हणजे काय सांगू शकत नाही तुम्हाला. बघा आमचा सुका पाटील कसा बसलाय बघा. हो का, आता खाल्ले तरवर म्हणल्यावर घासणारच की सुका पाटील आमचा. कसा घासतोय बघा, कारण की सकाळी उपास, माझा उपास हो, माझा उपास. हे बघा, ए गार 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 कसं घासायला लागला बघा. आता दुधाची पिशवी आणायला लागणार बघा मला. लय लय म्हणजे लय कष्ट घेते हो माझी बायको माझ्यासाठी. काय सांगायचं तुम्हाला. दिवाळी आली तोंडावर, पण तिला ड्रेस घेतलेला नाही अजून मी. आणि दिवं लावलेत बघा आमच्या घरापाशी. ही गाडी लागलेली आहे, हे सगळं. आणि माझी बायको एकच म्हणते, रांडला सांगत असं म्हणते, रांडला. आता मला सांगा, एवढा जीव लावतो मी बायकोवर, तर कोण असणार आहे, मी आणि माझी बायको? तुम्ही कमेंटमध्ये सांगा की. एक तर दिवसभर वैतागून कामाने येतो, काय करायचं हो? कसं समजून सांगू हिला, कसं समजून सांगू, कसं तिला लय 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 कष्टाशिवाय पर्याय नाही. तिला सांगून वैतागलोय. तू सांग की ग. हे बघा, खाल्लंय म्हणून कसं आहे माहिती का, सुका पाटील आता टरवर